तर आता आपण इथं क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहे JEE लेवलची. सर दी फर्स्ट क्वेश्चन, लिमिट x टेंडिंग टू इन्फिनिटी cot इनवर्स ऑफ x बाय x. तर आता ह्या अशा क्वेश्चनला पोहून सर आता आपल्या मनात काय आलं पाहिजे की कसं सॉल्व करायचं आहे की नाही. आता याच्यात थॉट प्रोसेस तर डायरेक्ट काही बांधता येणार नाही, पण आता तुम्ही तर खूप दिवसापासून तर क्वेश्चन प्रॅक्टिस ते करीत असाल ना. तर आता तुम्हाला इथं दिसत असेल हे आधी यांचं रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. हे आता क्वेश्चन गिवन हे एक्स आहे. सर तर आता आपल्याला याचं रॅशनलायझेशन करायचं. तर आपल्याला याचं सर आधी आतमध्येच रॅशनलायझेशन करायचं. लिमिट ऑफ एक्स टेंड टू इन्फिनिटी, याचं रॅशनलायझेशन केल्याच्या नंतर मग एक्स प्लस 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय रूट ऑफ एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स. हे मी डायरेक्ट केलेलं आहे रॅशनलाइज. तर आता तुम्हाला तर इतकं फास्ट करता येत असलं तर करा, नाही तर मग तुम्ही इकडं तुमचं रफवरती करून पहा, हेच येईल. तर मग सेकंड वर्स एक्सला तसं लिहायचं. काय होतं ते सेकंड वर्स एक्समध्ये लिहिलेलं हे त्याच्या पॉवरवरती नाही, हे इथं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला याला ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. पॉवर ऑफ एक्स. तर आता इथं आपण पाहू शकतो हे एक्सनी हे एक्स कटलं, त्यानंतर मग कॉट इनवर्स एक्सचा ग्राफ काय असतो, याचा ग्राफ बनायला गेला तर आपल्याला याचा ग्राफ काही इतका काही हार्ड नाही. तुम्ही तर ITF ते केलं असलं तर हे फालतू ग्राफ याचा पण कधीमध्ये येतो. ह्या असं इथं किती π/2 वरती इंटरसेक्ट होतं आणि इथं पायवरती म्हणजे 0वरती, म्हणजे हे पूर्ण इतकी व्हॅल्यू आहे ती कुठं जाईन, π/2 कडे जाईन, आहे की नाही. π/2 कडे जाईन ना. हां, आणि आता एक खालचं पहा, ही पण पूर्ण व्हॅल्यू π/2 कडेच जाईल. अरे हां, आणि सेक एक्स इनवर्सचा ग्राफ पहा आता असा. हे मी काही ट्रिक बनवलेलं त्याच्यामुळे मला लक्षात आहे. असं इकडं, त्याच्यानंतर इकडं इथं पायला कट करतं आहे, इथं π/2ला कट करतं आहे. त्याच्यानंतर मग आता आपल्याला हे कोणचा ग्राफ आहे, y = सेक इनवर्स ऑफ एक्सचा ग्राफ आहे. आता आपण ते इथं इन्फिनिटी म्हणजे हे इकडं आहे का नाही पाहिलं तर आता आपल्याला हे पूर्ण कसं कळतं, हे कुठं चाललेलं आहे, टू इन्फिनिटीला चाललेलं आहे का नाही. हे पण कुठं चाललं आहे π/2, हे पण कुठं π/2, तर हे पूर्ण π/2 म्हणजे 1ला, म्हणजे याची लिमिट आली 1. पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, लिमिट ऑफ n टेंडिंग टू इन्फिनिटी limit of n tend to infinity 1 square plus by n cube. आता हे क्वेश्चन आहे. आता हे ग्रेटेस्ट इंटिजरचं आहे बरं का. ग्रेटेस्ट इंटिजर GIF फंक्शन आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. तर आता आपल्याला हे माहिती आहे बरं का. समजा आता आपल्याकडे तर समजा एक्स असलं तर त्याचं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतंय. समजा आता हे समजा हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे, हे एक्स मायनस ऑफ हे तर माहीतच असेल ना आता साऱ्याला.
तर मग आता इथं हे करायचं आहे काय, लिमिट ऑफ n टेन्स टू इन्फिनिटी 1 स्क्वेअर बाय x मायनस ऑफ 1 स्क्वेअर x टू 1 क्यूब 2 क्यूब x असं सोन अप टू n क्यूब बाय x मायनस ऑफ स्क्वेअर बाय x डिवाइड बाय n क्यूब. हे झाल्याच्यानंतर मग आता इथं सिम्पल आता आपल्याला दिसायला लागलं आहे. एक्सला कॉमन 1 क्यूब प्लस 2 क्यूब सोन अप टू इन्फिनिटी. त्याच्यानंतर आता इथं हे बाय आता हे काय म्हणजे आता समजा हे होतं एखादा नंबर असला 5 आणि हे होतं काय असला 0 पॉईंट, म्हणजे हे नंबर हमेशा कुठं लाय करतात की म्हणजे 0 किंवा 1 किंवा -1 ह्यांच्या मधातच हे नंबर असतात. म्हणजे तितकी पण ही व्हॅल्यू आहे ना, ही सारी व्हॅल्यू म्हणजे आता तुम्हाला आता याच्यातून पाहावं लागेल की यांना सारीकडे एका बाजूला लिहून घ्या. आता लिहून देऊ पण त्याला टाईम लागेल. बरं चला, हे काय 1 स्क्वेअर असं 2 क्यूब बाय एक्स ही द मायनस बाहेर काढलेलं आहे असं सोन ऑफ टू इन्फिनिटी. खाली पण इकडे n क्यूब, आपण n क्यूबला हे केलं स्प्लिट केलं आहे. तर आता इकडे x नॅचरल नंबरची सम काय असते n पर्यंत n बाय n प्लस 1/2. तर इथं लिहा n प्लस 1/2. त्याच्यानंतर मग ग्रेटेस्ट इंटिजर. आता आपण तितकं पण लिहिलं तर ते सारं इकडं झिरोकडे जाईन, सारं झिरोकडे जाईन, कारण इकडं आपली लिमिट कुठं चाललेली आहे n इन्फिनिटी. म्हणजे हे खालचा याचा डिनॉमिनेटरच n क्यूब होता ना, म्हणजे हे एकदम इन्फिनिटीकडे जाईल आणि हे इन्फिनिटीकडे चाललं त्याच्यामुळे हे वरच्याला झिरोकडे नेईन, टेंडिंग टू झिरो आहे का नाही. हे टेंडिंग टू झिरोकडे नेईन, त्याच्यामुळे पूर्ण व्हॅल्यू झिरोकडेच जाईल. तर मग राहिलं काय फक्त इतकं आणि खाली काय n क्यूब. त्यानंतर लिमिट ऑफ n टेन्स टू इन्फिनिटी हो सॉरी इथं चुकी केल 2n प्लस 1 हे प्लस 1 आणि ही द 6. आणि आता इथं एक प्रॉपर्टी लागेल, ती प्रॉपर्टी तुम्हाला माहीत पाहिजे नाही तर हे बसा बोंबलत. म्हणजे आता इथे प्रॉपर्टी काय आहे ती gx/f(x) असे हे काय एक पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियलमध्ये समजा gxची तर व्हॅल्यू तर ग्रेटर असून f(x)ला आणि त्या लिमिट कुठं चाललेली इन्फिनिटीला आणि 0ला. नाही तर मग इकडे गेल्यावर जमतात पण तरी पण हां इन्फिनिटीचे ते इन्फिनिटीला. तर आता आपण इथं पाहू शकतो समजा आता हे तर ग्रेटर असलं तर हे जे एक तर व्हॅल्यू हमेशा इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटीकडे जाईल. समजा जीन एक्सचं तर हे बरोबर असलं तर डिग्री, तर मग यांचे जे हायेस्ट पॉवर असेल त्यांचे कोइफिशियंटला असं कोइफिशियंट ऑफ g/x बाय कोइफिशियंट ऑफ f(x) असं असं. समजा डिग्री ऑफ f(x) इज ग्रेटर दॅन इट विल टेन्स टू 0. आता इथं कोणची प्रॉपर्टी लागलेली आहे, इथं प्रॉपर्टी लागलेली आहे ही. हे पहा ना आता इथं n म्हणजे इथं n क्यूब येईन बरं का, आणि हे इथं खाली तर आधीच n क्यूब आहे. पण इथं n क्यूबची साऱ्यात जास्त हाय कोइफिशियंट कोणचं इथं 2 आहे, इथं 6 आहे. तर 2/6 आहे आणि इथं 1चं 1च आहे. हे यांचं काय झालं 3 1/3
तर आता ह्या क्वेश्चनचं आन्सर झालं 1/3. चला आता पुढच्या क्वेश्चनकडं. आता आपण पुढचे क्वेश्चन बायनोमियल थेरमला यूज करून सॉल्व करणार आहे. तुम्हाला बायनोमियल थेरम एकदम शॉर्टमध्ये सांगितलो. युजिंग बायनोमियल थेरम. आता 1 + x × n. तवा n एक होल नंबर असेल किंवा x हे लाईज बिटवीन 1 and -1 and 0च्या मधात. तर आपण हे वापरण्यासारखं आधी 1, त्याच्यानंतर n, त्यानंतर x, त्याच्यानंतर n-1/x³ 2 n-1 n-2/x³ आता हे इन्फिनिटी लोक चलत जाईन. पण आता तुम्हाला एक सांगितो ट्रिक की आपल्याला तितकंच म्हणजे आपल्याला तितकंच फॅक्टोरियलपर्यंत आपल्याला तितकेच एक्सपर्यंत लिहायचं आहे तितकं त्या क्वेश्चनच्या डिनॉमिनेटरमध्ये दिलेलं असेल. त्याच्या पुढचे सारे टर्म 0 होत जातील. हे लिहून घ्या, मला इतका टाईम नाही लिहायला. आणि आपण बायनोमियल थेरम केव्हा यूज करतो? तेव्हा ते पॉवर एक तर निगेटिव्ह असेल किंवा फ्रॅक्शन असेल. केव्हा? निगेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल. हां, चला आता आपण त्याचं हे यूज करू. हे पहिला क्वेश्चन, लिमिट ऑफ x टेंड टू 0 3 × x -3 × 1/x. आता इथं पाहून काय वाटते, आता आपण काय करू शकतो. आता आपण याला ह्या क्वेश्चनला 2 टाईपनी करू शकतो. सर्वात आधी काय, मेथड 1 बायनोमियल थेरम, मेथड 2 आयडेंटिटी. आता कोणची आयडेंटिटी? आता याला पाहून पहा तुम्ही काय दिसतंय, a - b आहे ना हे. तर आपण इथं a³ + ab + b³ मल्टिप्लाय करून आपण इथं a³ + b³ तयार करील. खाली याला डिवाईड करील. असं पण करू शकतो. सर्वात आधी आता मी तुम्हाला बायनोमियल थेरमने दाखवतो. 1 + x/1/3 -1 + x/1/3 of x of limit of x टेंड टू 0. सर्वात आधी याचं करू 1 + 1/3/x+. आता आपण इथंपर्यंतच लिहिलं तरी चालतंय, कारण याच्या समोरचे सारे टर्म कॅन्सल होणार आहे. कारण इथं एक्सची लिमिट 0 आहे म्हणजे, आणि खाली पण डिनॉमिनेटरमध्ये 0 आहे म्हणजे फक्त इथून ते इतकं हे समोरचं. आता लिहूनच घेतो एक. समोरचं तर काही परत असेल तरी चालतंय, पण इथं फक्त एक एक्स राहील. त्याच्यामुळे सारे टर्म कुठं आहे अशाच 0च होत जातील. नंतर इथं -1 + 1/3 हे मायनस यार 3 -of x. आता हे झालं समोरच्या टर्म पण तशा 0 होत राहील. आता हे आपल्याला हे दुःखित करण्यात येत आहे की आता आपल्यात 1 नाही राहिला. -+ 2/3 x/x. याच्या साऱ्या समोरच्या टर्म पण 0, तर 2/3 इज आन्सर. आता ह्याच क्वेश्चनला हे कोणत्या मेथड 1ने केलं आहे बरं का. त्याला मेथड 2ने करू.